श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. दुसऱ्या दिवशी ब्राह्म मुहूर्तापूर्वीच महाराज उठले व मानसपूजा जप करून त्यांनी आवाज देऊन सर्वांना उठविले व सर्वांना श्री रामानंद महाराजांच्या घाटावर घेऊन गेले. ब्राह्म मुहूर्तापूर्वीच महाराजांनी ज्ञानगंगेचं स्नान केलं. मार्गशीर्ष मास, डिसेंबर महिन्याची थंडी, परंतु महाराजांनी स्नान केलं म्हणून लाजेखातर का होईना सर्वांनी स्नान केली. श्री महाराज म्हणाले, अरे ब्राह्म मुहूर्तावर गंगेचं पाणी कोमट असते. तेथेच संध्या जप करून ते काकडा व भजनासाठी सर्वांना समाधी मंदिरात घेऊन आले. काकड आरतीनंतर लोणी खडी साखरेचा प्रसाद घेऊन सर्व खोलीवर आले. खोलीवर श्री रामरायाची पूजा झाल्यावर महाराज म्हणाले, येथे 9च्या दरम्यान फराळ अल्पोपहाराची व्यवस्था असते, तेव्हा त्याचा शोध घेऊन सर्व मंडळी अल्पोपहार घ्या. 10:30च्या सुमारास महाराजांना पालखीची सूचना देण्यासाठी भालदार चोपदार खोलीवर आले. दोन्ही वेळ सकाळ व संध्याकाळच्या पालखीत पादुका ठेवण्याचा मान जालना संस्थांचा असतो. श्री रामानंद महाराजांकडून तो श्री महाराजांकडे आला होता. श्री महाराज अंगावर उपरणे घेऊन व मस्तकी रामनामी धारण करून मंदिरात आले व आरती झाल्यावर थोरल्या महाराजांच्या पादुका त्यांनी पालखीत ठेवल्या. धाकट्या व थोरल्या राममंदिरात 9 दिवस पालखी जात असते. भक्त मंडळी रघुपती राघव राजा राम च्या गजरात पालखीपुढे दुतर्फा पावल्या खेळतात. श्री रामरायाची व श्री महाराजांची पदे गात व श्री सद्गुरू श्री रामरायाचा व श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा सारखा जय जयकार करीत पालखी दोन्ही राममंदिरात जाते. तेथे श्री रामरायाची आरती करून 12 वाजता पालखी परत समाधी मंदिरात येते. महाराजांच्या पादुका परत समाधी मंदिरात आणून ठेवल्यावर महाराजांना नैवेद्य होऊन आरती होते व लगेच भोजन मंडपात भोजनाच्या पंक्ती बसतात. वाढणारे व पानावर बसलेली सर्व मंडळी वाढेपर्यंत सारखा जय जय श्रीराम जय हरी श्रीराम चा जयघोष करीत असतात. रामरायाच्या स्मरणात सर्वच महाराजांचा प्रसाद घेतात. पंक्तीत सारखे श्लोक व गजर चालू असतात. श्री महाराज विनायकरावांना म्हणाले, ही पंगत उठली म्हणजे दुसऱ्या पंक्तीत आपण श्री महाराजांचा प्रसाद सेवन करू. विनायकरावांना श्री महाराजांजवळ राहून 1.5 वर्षाचा काळ होत आला होता, त्यामुळे श्री महाराजांच्या 16 ओळ्याची त्यांना बऱ्यापैकी ओळख झाली होती आणि आता महाराज म्हणतात की आपण दुसऱ्या पंक्तीत जेवायला बसू. तेव्हा ते मनात विचार करू लागले की श्री महाराजांचं एवढं 16 आणि ते पंक्तीत प्रसाद घेऊ म्हणतात, तर मग 16 कसं पाळल्या जाईल. तिथे पंगत उठल्यावर पत्रावळी उचलून झाडून घेत व थोडे पाणी शिंपडून दुसरी पंगत बसवीत असत. थोडेफार खरकटे इकडे तिकडे पसरलेले राही. तेव्हा श्री महाराजांचं 16th जेवण कसं होणार असा विचार त्यांच्या मनात येताच महाराजांनी लगेच तो ओळखला व त्यांना म्हणाले, अरे तू उगाच विचार करीत बसू नको. 16 नेसून तांब्या घेऊन जा आणि आपल्या 2 पात्रांची जागा धरून ठेव, मी मागावून येतो. आता मात्र नाईलाज होऊन ते लगेच 16 नेसून व तांब्या घेऊन तिथे गेले व श्री महाराजांसाठी आपल्या उजवीकडे एक जागा ठेवली. वडीलधाऱ्यांना व ज्येष्ठ मंडळींना जेवण्यासाठी आपल्या उजव्या बाजूस बसवावे असे पूर्वी श्री महाराजांनी त्यांना सांगून ठेवलं होतं. त्यांच्या पाठोपाठ महाराजही आले व त्यांनी धरून ठेवलेल्या जागेवर बसले. पुन्हा त्यांच्या मनात विचार आला की एका बाजूस तर मी आहे, परंतु महाराजांच्या पलीकडून आता कोण येऊन बसतो कोण जाणे. हा विचार त्यांच्या मनात आला, मात्र महाराज लगेच त्यास म्हणाले, अरे बाळ, इथला सगळा स्वयंपाक 16मध्ये करतात. वाढणारे 16 नेसून आणि मुखाने अखंड रामनाम गात वाढतात आणि आता एक पंगत जेवून गेली म्हणजे 1000 माणसे जेवून गेली की. आपण त्रिसुपर्ण रोज म्हणतो ना, त्यात काय सांगितलं आहे की 1000 माणसे जेवून गेली की सगळेच अन्न पवित्र होते, पुनीत होते. मग आपणही शास्त्राला प्रमाण मानून तसं वागावं असं समजावून सांगून त्यांच्या शंकेचं त्यांनी निरसन केलं. असो. साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांना तिखटाचं पथ्य होतं. त्यांचं रोजचं भोजन बिना तिखटाचं असे, परंतु त्यावेळी गोंदवले येथे स्वयंपाक फार तिखट होत असे.
त्यावेळी श्री महाराज कोणता आहार घेत असत हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.